अयोध्येत श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना शहरात हिंदू महासभेतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली। यावेळी जय श्रीरामच्या घोषणाबाजीने वातावरण निर्मिती करण्यात आली। हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यासमोर श्रीरामाची प्रतिमा ठेवून पूजा करण्यात आली व लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला। यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला। तेथून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली। ही रॅली छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे गेली। तेथून पुन्हा शिवाजी चौकातून मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक, डॉक्टर आंबेडकर चौक, डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, 7 रस्ता, जगदंबा चौक, लष्कर, सिव्हिल चौक मार्गे पूर्व विभागातील श्रीराम मंदिर येथे गेली। तेथे श्रीरामाचे दर्शन घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला। तेथून कार्यकर्ते पुन्हा 12:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले। झालं का? इकडे जायचं रे, काय गाठलं बाबा। तेथे अक्षताचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी हिंदू महासभा सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर बहिरवाडे, ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, तुकाराम चिंचणीकर, प्रशांत पवार, लतेश हिरवे, सुनील ढोणे, समर्थ बंडे, सिद्धेश्वर पाटील, प्रसाद झेंडके, विवेक इंगळे आदी उपस्थित होते। आज अयोध्यामध्ये 500 वर्षाचा तंत्र वनवास संपलेला आहे, 500 वर्षाचा संघर्ष संपलेला आहे आणि रामलल्ला तिथे प्रतिष्ठापना झाली आहे। आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आता तिथे प्रतिष्ठापना करत आहेत आणि आज पूर्ण हिंदुस्थानभर आज दिवाळी साजरी व्हायला लागली आहे आणि पूर्ण हिंदू आज आनंदित आहे। आणि अजून एक सांगतो की अयोध्या आधी आता झाकलेली आहे आणि मथुरा काशी आता बाकी आहे। या दोन्ही आता अयोध्याचं झाकला तर मथुरा काशीकडे आम्ही लक्ष देणार आहे। तिथं सुद्धा आम्ही त्या भगवंताची मूर्ती प्रतिष्ठापना करणार आहे आणि आम्ही हिंदू हे कोणी आपण असंच काम करणार आहे। आमच्यातलं भेदभाव संपलेला आहे आणि परत मी पूर्ण हिंदुस्थानांना आज रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा देतो।